नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज मी तुम्हाला दाखवणार आहे दह्यातले गुलगुले। हे गव्हाच्या पिठापासून अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यापासून बनलेली आपल्या घरातल्या वस्तू असतात त्याच्यापासूनच बनते, एकदम साधी सोपी। याच्यासाठी मी घेतले साहित्य: 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा किसलेला वाटी नारळाचा खव, 1 वाटी गूळ, प्रथम 1 वाटी गूळ आपण पाण्यात विरघळून घ्यायचा। त्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकले आणि हा गूळ चांगला वितळून घ्यायचा। त्याच्यात खडे पण नको राहायला, असा चांगला वितळून घ्यायचा। असा चमच्याने आपण किंवा किसून घेतला तर पटकन होतो। असा गूळ पाण्यामध्ये चांगला वितळून घ्यायचा। या पाण्यामध्येच आपल्याला पीठ भिजवायचं आहे। असं चांगला वितळून झाला त्याच्यातले खडे सगळे मोडून घ्यायचे। चांगला गूळ वितळला पाहिजे, थोडा सुद्धा खडा राहिला नाही पाहिजे। आता मी एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेते। त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं, चवीनुसार थोडंसं। गोड पदार्थाला थोडं तरी मीठ घालायचं। अर्धी वाटी ओल्या नारळाचा खव घालते, किसलेलं खोबरं, मला जेवढं पाहिजे तेवढं घालायचं खोबरं। अर्धा चमचावर वेलची पावडर, त्याच्याने वास छान येतो। आणि आता आपण गुळाचं पाणी केले ते पाणी घालायचं। पाणी एकदम न ओतायचं, थोडं थोडं ओतून असं संपूर्ण मिक्स करून घ्यायचं। त्याच्या गुठळ्या राहायला नाही पाहिजे। आणि हे पीठ आपण भजीला कसं भजीसाठी मळतो भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवायचे। जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी थोडं थोडं करून घालायचं। असं हे पीठ चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झालं अशा प्रकारे मी हे चांगलं मिक्स करून घेतलं। आता आणखी थोडं राहिले ते मी सगळं आता ह्याच्यामध्ये याला लागणार आहे ते थोडं सगळं घातलं। ताटामध्ये मिक्स केलं का त्यातल्या गुठळ्या राहत नाही, म्हणून मी ताटात केलंय। आता मी एका भांड्यात काढून घेईन आणि आपण आता भजीला कसं भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचंय। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही। हे पीठ मी आता एक पातेल्यामध्ये काढून घेतलं। आपण गुळाचं पाणी केलं त्याच पातेल्यात काढलं। आणि आणखीन थोडं पाणी लागलं तर आपण थोडं पाणी, साधं पाणी घालायचं। अशा प्रकारे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण मुगाची वगैरे भजी करतो त्या भजीला जेवढं सैल लागतात त्याचप्रमाणे करायचं, जास्त सैल करायचं नाही आणि घट्ट सुद्धा नाही। चांगलं आता मिक्स करून घ्यायचं हे पीठ। गुळगुळे छान लागतात, गोड। आता एका साईडला मी कढई तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवूया। गॅस मीडियम ठेवायचा। अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर टाकला, बेकिंग सोडा टाका किंवा कॉर्नफ्लोअर जे आपल्याकडे असेल ते टाकायचं। आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं। मी हातानेच करते मिक्स। असं मिक्स करून घ्यायचं। चांगलं आता मिक्स झालं आपलं हे। एका साईडला आपलं तेल सुद्धा गरम झाले। तेल जास्त गरम नाही करायचं, मीडियम पाहिजे, कारण ते गव्हाच्या पिठाचे आहेत म्हणून वरून करपले जातील आणि आतून कच्चं राहील। म्हणून मध्यम गॅसवरती आपण भजी सोडतो त्याप्रमाणे सोडायचे। आकार कसाही आला तरी चालतो, गोलच आला पाहिजे असं नाही। अशा प्रमाणे आपण भजीप्रमाणे सगळे थोडे थोडे सोडून घ्यायचे आणि त्याला एकदम मंद गॅसवरती तळून घ्यायचे, आतून कच्चे नको राहायला। छानपैकी आपण आता हे लालसर होईपर्यंत तळूया। बघा असं कसे लाल दिसतात।
असे उलटे सुलटे करून चांगले, कारण आतून पण शिजले पाहिजे ते. आणि ही गव्हाच्या पिठाचे मग ते पौष्टिक आहे. लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात कारण ते गोड असतात. अशा प्रकारे आपले झाले आहे तळून. थोडेसे लाल कलर आला, जास्त करपवायचे नाही, ते कडू लागतं. अशा प्रकारे आपले झाले तळून. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता मी तुम्हाला हाताला थोडं पाणी लावायचं आणि आपल्याला गोल पाहिजे तसे आता गोल वडे करतो त्याच्याप्रमाणे आपण आता गोल बटाटे वडे कसे करतो त्याप्रमाणे हे असं गोल करायचे. ते दिसायला सुंदर दिसतात ना. ही दुसरी पद्धत आहे. तुम्हाला असे पाहिजे तर असे किंवा तसे भजी सारखे केले तरी चालेल, किंवा हाताला थोडं पाणी लावून गोल करायचे, ते गोल होतात मग. आणि हे गुलगुले मुलांना डब्यात द्यायला सुद्धा छान, टिफिन मध्ये मुलांना शाळेमध्ये द्यायला. आणि मुलं हे आवडीने खातात कारण गोड असतात. आणि आता श्रावण महिना चालू आहे, श्रावणामध्ये आपल्याला गोड काहीतरी करतोच आपण. ते एकदा करून बघा गोड. अशा प्रकारे बघ किती छान दिसतात गोल गोल. आता ही झाली माझी करून. एका वाटीमध्ये जवळजवळ 20 ते 25 आपले गुलगुले आपल्या छोट्या मोठ्या आकाराचे होतात. जसा आकार पाहिजे तसा घ्यायचा आपण. आता माझे झाले गुलगुले तयार. असे सुद्धा आपण नुसते गरम गरम चहा सोबत खाऊ शकतो, किंवा असा नाश्ता म्हणून कधीतरी ब्रेकफास्टला असंच टाइमपास खाऊन खायचं. 3 ते 4 चमचे ताजं दही घ्यायचं. हे दही छान घट्ट आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकायची. जेवढं आपल्याला तुम्हाला गोड पाहिजे थोडी साखर टाकायची आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं चांगलं दही चांगलं मिक्स झालं पाहिजे. छान मिक्स करायचं आणि नंतर ते अशा चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आणि आपण आता गुलगुल्यामध्ये टाकायचे. आणि हा गुलगुले आपण श्रावणात एक नवीन गोड पदार्थ म्हणून खाऊ शकतो तयार करून. मुलांना सुद्धा खूप आवडतं. मी एका वाटीमध्ये आता हे गुलगुले काढले आणि त्याच्यावरती आता हे दही घालायचं. हे दही आतपर्यंत मुरलं पाहिजे चांगलं. एक 10 मिनिटं दह्यामध्येच भिजत घालून ठेवायचे, की हे गुलगुले दह्यासोबत खूप छान लागतात. आणि लहान मुलं तर आवडीने खातात. श्रावणात हा गोड पदार्थ काहीतरी आपण करतोच. हा एकदा तुम्ही करून बघा, खूप छान लागतो. असे झाले आपले आता दही गुलगुले तयार.